काढा ना माझा इथंच असाच काढा. उभं राहू का? हे बी दिसलं पाहिजे. मी थांबा थांबा मी तयार नाही. जबरदस्त. अरे वा कसलं नशीब भारी. लाटच आली. आली बघा लाट आली. आली 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 घ्या. एवढं पाणी आपलं याच्यामध्ये. दाजी लाट संग तुम्ही छटाक बरे येता लक्षात ठेवा. हा तुम्ही त्याला धरून ठेवा नाही तर लय अवघड आहे. इथे खोल पाणी पण. बघा आमचा संत कृपा परिवार. आमचा संत कृपा परिवार. संतांची कृपा झाली म्हणून शिवनेरी परिवार निर्माण झाला. बघा आमचा शिवनेरी परिवार. या शिवनेरी परिवारामधली आगे यंग कपल जे की अरे हे कुठं झाले. हा यंग कपल बघा. मारुती खिस्ते आणि रंजना मॅडम अतिशय यंग कपल आता पुढे निघालेला आहे. आणि आता मागून येत आहे शिवनेरी परिवारातील एकमेव सदस्य जिचं नाव आहे सौभाग्यवती छाया अशोक आंबुरे. ते आलेले आहेत. बाकी कुठं बसले का बाकीचे फोटो काढले. तर आता आम्ही खाली हरिहरेश्वरच्या बीचवर निघालेलो आहोत सर्वजण. आता आम्ही तिथं आनंद घेणार आहोत समुद्राचा. तोपर्यंत थांबूया आपण. हा जो नजारा आहे हा हरिहरेश्वर या ठिकाणचा हा नजारा आहे बघा. आता तुम्हाला बघितल्यानंतर तुमचे डोळेही तृप्त होतील असा हा नजारा. फेसाळणाऱ्या लाटा आणि हा समुद्र तुम्ही बघू शकता. हा जो समुद्र आहे हा या ठिकाणी अतिशय फेसाळणाऱ्या लाटांनी युक्त असा हा समुद्र. आणि हा जो पॉईंट आहे या ठिकाणी खूप असा जबरदस्त असा पॉईंट आहे. या लाटांचा आवाज वगैरे हा जर बघत राहिलं तर बघत राहावंसा वाटतो. अशा पद्धतीचा हा समुद्र या ठिकाणी खूप 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 आनंददायी असं वातावरण आहे. आपण आनंद घेऊया थोडा वेळ बसून. चला तर मग अगदी लाटांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करूया. बघा या लाटा. आणि तुम्हाला जर बघायचं म्हटलं तर या ठिकाणी मोठे मोठे खेकडे पण आहेत. पाण्याचा खळखळणारा आवाज. वा 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 कशी लाट दिसते बघा तुम्ही. आहा 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 जबरदस्त जबरदस्त. जबरदस्त अशा लाटा येत आहेत. आणि या ठिकाणी आनंद घेऊया आपण या लाटांचा. ओहो जबरदस्त जबरदस्त. पाणी वाढलेलं आहे. जपून जपून राहा. पाणी वाढलेलं आहे. पाण्याच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. कारण आता लाटा वाढत आहे. पाणी पण वाढत आहे. आणि आमचा हा हिरो सार्थक कसा बघा कसा हसतोय. मजा मजा येते. जबरदस्त. आहा हा हा. ए लाट आली रे लाट आली रे. जबरदस्त जबरदस्त. आहा हा हा. अगस्त्य ऋषींचा बघा पराक्रम आहे. समुद्र आपल्याकडे येऊ शकत नाही. त्यांनी धमकी दिली होती समुद्राला. हातामध्ये पाणी घेतलं समुद्राचं आणि असं प्यायला लागलं. समुद्र घाबरायला लागला.
की समुद्र म्हणतो मी माझी मर्यादा सोडणार नाही, पण मला पिऊ नको बाबा आता. नाही तर ते म्हणलं तुला संपूर्णच टाकतो आता, तुला ठेवतच नाही म्हणला. तू आमच्या एकच पुढं पुढे येऊ लागला. नमस्कार. आज सकाळी 5लाच उठून आम्ही दिवे आगार या ठिकाणी समुद्राच्या ठिकाणी आलो. खूप मजा करायची आहे आम्हाला या ठिकाणी. या समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा आणि अथांग असा हा समुद्र हे बघताना इतका आनंद होत आहे की खरंच हा जो आनंद आहे हा फक्त निसर्गाच्या सानिध्यातच मिळू शकतो. निश्चित बघा आली लाट आली बघा, जोरात लाट आलेली आहे. आणि या ठिकाणी विथ फॅमिली आम्ही सगळेजण एन्जॉय करत आहोत. ही माझी गायत्री, आज हिचा बड्डे आहे. तुम्ही नक्कीच हिला शुभेच्छा द्याल. हॅपी बड्डे गायत्री. थँक्यू. आणि माझी मोठी मुलगी, ही माझी बायको, आम्ही सगळेजण कसं एकदम आनंद घेत आहोत या ठिकाणी. इकडं आमचे चिरंजीव वगैरे पण आहेत, शिवम, आणि हा माझा सहकारी अभिषेक यांचा छोटा मुलगा सार्थक. कसा हसतोय बघा. आनंद म्हणजे काय गगनात मावत नाहीये. आनंद या ठिकाणी असा मिळतोय की खूपच. हे सकाळचा समुद्र अगदी 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 भारी असा दिसतोय, सुंदर. याला मी वर्णन नाही करू शकत. खरं पाहायला गेलं तर समुद्राचं वर्णन शब्दात नाही शक्य. अनेक कवींनी केलं असेल, परंतु मला तरी ते शक्य वाटत नाही. या ठिकाणी आपल्याला शिंपले वगैरे पण पाहायला मिळत आहेत बघा, शिंपले वगैरे. आणि समुद्राचं जे पाणी आहे ते मी आलो होतो ना तेव्हा साधारण त्या पलीकडच्या त्यात आता जी लाट दिसते तिथपर्यंत होतं, इथपर्यंत येत नव्हतं. परंतु आता आम्हाला येऊन इथं 15 ते 20 मिनटं झाली. 15 ते 20 मिनटामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे ते मला वाटतं की बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. बरंच आता त्या तिथून ते इतकं पाणी वाढलेलं आहे. म्हणजे अर्थात ते लाट मोठी आली की पाणी फार दूरपर्यंत येतं आणि नसेल तर मध्येच राहतं. खूप छान वातावरण आहे. एवढ्या सकाळी बघा किती पब्लिक आलेली आहे, भरपूर अशी पब्लिक. आणि सूर्यनारायणाचं दर्शन झाले, खूप छान वाटत आहे. नमस्कार. आज सकाळी लवकरच 5 वाजताच आम्ही उठलो आणि 5 वाजता उठून आंघोळ वगैरे करून आम्ही पूर्ण फ्रेश होऊन या दिवे आगार या ठिकाणी समुद्राच्या ठिकाणी आलेलो आहोत. आज सकाळी अगदी 5 वाजता स्नान करून आम्ही या समुद्राच्या ठिकाणी दिवे आगार या ठिकाणी आलेलो आहोत विथ फॅमिली. कसं एन्जॉयमेंट चाललंय बघा. खरंच खूप मजा येते.
अशा पद्धतीचं जे वातावरण आहे ते फक्त या निसर्गाच्या सानिध्यातच मिळू शकतं. लाटा, फेसाळणाऱ्या लाटा आणि अथांग असा हा समुद्र, या ठिकाणी आम्ही आमच्या परिवारासोबत दिवेआगारच्या समुद्रामध्ये आम्ही सगळ्यांनी आज खूप मौज मस्ती केली आणि आता सनसेट पॉइंट बघितला आणि खूप सनसेट आम्हाला थंड अजिबात वाटत नाहीये. सनसेट पॉइंट बघितल्याच्या नंतर आता आम्ही सर्वजण आमच्या मुक्कामाच्या ठिकाणाकडे निघालो आहोत आणि आम्हाला खूप असं जवळपास 3 तास आम्ही समुद्रामध्ये होतो. खूप 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 व्यायाम झाला आमचा आणि आता आमचा अग्नी असा प्रदीप्त झालेला आहे आणि आता आम्हाला खूप खूप भूक लागलेली आहे. आम्ही आता जेवणाच्या ठिकाणाकडे निघालेले आहोत. त्या ठिकाणी आम्ही अतिशय मिष्टान्न असे जेवणाची ऑर्डर दिलेली आहे. त्या ठिकाणी आम्ही गणपतीला आवडणारा जो मोदक आहे तो उकडीचा मोदक आम्ही खाणार आहे. पनीर भाजी, चपाती, त्याच्यानंतर तांदळाची भाकरी वगैरे अशा पद्धतीचं आमचं नियोजन ठरलेलं आहे आणि आमची सगळी टीम याच्यावरती खुश आहे. आता सगळेजण जेवणावर ताण मारणार आहेत. हिप हिप हुर्रे! फिरा ना, गोल गोल फिरा. आता व्हिडिओ करते. हो जाओ जाओ. हा हा बस झाला. मूल्यवान 100%.
या ठिकाणी आमची बस आणि आम्ही आता जहाजामध्ये प्रवास करत आहोत. मारुती दाजी, प्रताप दाजी आणि आमची इकडं बस आहे. बस आम्ही जहाजातच घेतलेली आहे. जहाज आणि बस एकत्र असं फिरत आहे. या ठिकाणी कॅबिन आहे. त्या ठिकाणाहून म्हणजे त्या रस्त्यावरून आमची गाडी या ठिकाणी आत घेतली आणि आता आम्ही निघालेले आहोत. खूप मजेशीर असा प्रवास, मजा येत आहे आम्हाला. आनंद जिकडे तिकडे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर कसं हास्य फुललेलं आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर कसे खुश होते, चेहऱ्यावर आनंद येतो. आता या समुद्रामधून आमची बोट आणि आमची गाडी आणि आम्ही सगळेजण वर असे बसलेले आहोत आणि निघालेले आहोत. आता अवघ्या 45 मिनिटांमध्ये आम्ही दिवे आगार या ठिकाणी पोहोचणार आहोत. शिवम, काय मजा आली का? अथर्व, सार्प संतोष काय नाही व्हिडिओ कभी मैच किया रे, कभी छोड़ दिया दिल, कभी कैच किया रे. कुछ करके दिल से दिल कैच किया रे, कभी छोड़ दिया दिल, कभी कैच किया रे. साड़ी के पाल से कभी मैच किया रे, कभी छोड़ दिया दिल, कभी कैच किया रे. आता दिवे आगार या ठिकाणी आम्ही जात आहोत.
2 दिवसाची ट्रिप आहे कोकण दर्शन. जंजिरा किल्ला पाहिल्यानंतर आता दिवे आगार या ठिकाणी निघालेले आहोत. आम्ही आता या ठिकाणी जो जंजिरा किल्ला आहे याच्या एकदम अगदी टॉपला आलेलो आहोत आणि हे या ठिकाणाहून पूर्ण असा गड या ठिकाणी दिसतो. जर बघायला गेलं तर या ठिकाणी हे बुरुज दिसत आहेत. हे गड या ठिकाणाहून आपल्याला दिसतो. खालचे बुरुज दिसत आहेत बघा. पण या बाजूला बुरुज दिसत आहेत. सगळा गड या ठिकाणाहून आपल्याला पाहिला जातो. आम्ही अगदी गडाच्या टॉपला आता या ठिकाणी आलेलो आहोत. ठिकाणाहून आम्हाला पद्मदुर्ग किल्ला असा खूप दूर अंतरावर दिसत आहे. झूम केलं तरी दिसेल का नाही काही कल्पना. पद्मदुर्ग जो की संभाजी महाराजांनी अथवा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला तर जिंकता आला नाही, परंतु या किल्ल्यावर आपल्याला निरीक्षण ठेवता यावं या दृष्टिकोनातून या किल्ल्याची निर्मिती करण्यात आलेली होती. यही बोट से वापस जाना है. अपनी बोट का नाम है दिलबरी बोट. तो जिस बोट से आए उसी से जाना पड़ता है. दूसरी बात, जो किला हम देखने आए ये अंदर बाजू 22 एकड़ का एरिया है. आता जंजिरा किल्ल्याच्या दिशेनं आमचं मार्गक्रमण सुरू आहे. सर्व आमचा परिवार ठिकाणी दिसत आहे. सगळ्यांना घेणार आहे मी आता. तिकडं पण येतील. सगळ्यांच्या चेहऱ्यावर कसं हास्य दिसत आहे बघा. आता निसर्गाच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर आपल्यामध्ये जो आनंद उत्साह भरभरून दिसतो तो बघा. याची देही याची डोळा या ठिकाणी आम्ही ते बघत आहोत आणि आजमावत आहोत, अनुभवत आहोत. आता आम्ही अगदी समुद्राच्या मध्यभागी आलेले आहोत. नमस्कार. आज आमचा शिवनेरी परिवार जंजिरा या किल्ल्याच्या ठिकाणी आलेला आहे. तर या ठिकाणी आम्ही सकाळी अगदी लवकर 6 वाजताच पोहोचलो. आमच्या शिवनेरी परिवाराचे जे चेअरमन आहेत ते कृष्णादाजी आणि पुढे गेले प्रताप खिस्ते यांनी अतिशय समर्पक असं नियोजन केलं आणि या नियोजनामध्ये अतिशय व्यवस्थित नियोजन झाल्यामुळं आम्ही रात्री 1:30 वाजता आमच्या शिवनेरी परिवारातून निघालो आणि या ठिकाणी जंजिरा किल्ल्याच्या ठिकाणी आम्ही आलो. आता आम्हाला तिकीट मिळालेलं आहे आणि आम्ही जंजिरा किल्ल्याच्या तिकडे जात आहोत. असा उत्साह पाहिजे, असा उत्साह लक्षात आला का? बघा हे उत्साह. हिप हिप बोल.